नमस्कार प्रेक्षकांनो, ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल की या अपूर्वाने नेत्राच्या नकळत तिचे ब्लड रिपोर्ट घेतलेले असतात. नेत्रा प्रेग्नंट नाहीये हे सिद्ध करण्यासाठी अपूर्वाने तिचे ब्लड टेस्ट तिच्या नकळत घेतलेले असतात. आणि काही वेळाने जेव्हा अंजली वर्तकचा नेत्राला फोन येतो तेव्हा ती सांगते की मी असं कोणालाही आणि कशासाठीही पाठवलेलं नाहीये. तू प्रेग्नंट नाही हे मला माहिती आहे, मग मी कशाला कोणत्या टेस्ट करण्यासाठी कोणाला पाठवेल. यानंतर नेत्राने अंजली वर्तकचे लक्ष देते की हे सगळं अपूर्वाने केलेलं आहे. हे सगळं लक्षात आल्यानंतर नेत्रा धावत पळत त्या नर्सला शोधायला बाहेर निघते आणि तिथेच तिचा अपघात होताना दाखवलेला आहे. आणि अपघात झाल्यानंतर अपूर्वा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि शशांकला सुद्धा याविषयी सगळी कल्पना देते. दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर काही तासाने नेत्राला शुद्ध येते. पण या काही तासामध्ये नेत्राने जे ब्लड सॅम्पल दिलेले असते त्याचे रिपोर्ट अपूर्वाकडे आलेले असतात. आणि नेत्रा शुद्धीवर आलेले असताना नेत्राची आई आणि शशांक तिच्या बाळाविषयी बोलताना दिसतात. आणि तेवढ्यात अपूर्वा बोलते की नेत्राच्या बाळाचा विचार करण्याची कोणाला काहीच गरज नाही. तेव्हा शशांक अपूर्वाला शांत करतो. तेव्हा अपूर्वा बोलते की मी खरंच बोलते, नेत्रा प्रेग्नेंट असेल तरच बाळाची काळजी घेण्याची गरज आहे ना. तेव्हा शशांक बोलतो की काय बोलते हे अपूर्वा. तेव्हा अपूर्वा त्याला बोलते की माझ्याकडे पुरावा आहे. मी जे नेत्राचे ब्लड रिपोर्ट घेतले होते त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि हे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे नेत्रा ही कधी प्रेग्नेंटच नव्हती हे सिद्ध झाले आहे. तिने फक्त कानेटकर कुटुंबाला बरबाद करण्यासाठी हे सगळं केलेलं होतं असं येणाऱ्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेले आहे. आता पाहू मित्रांनो, नक्की प्रत्यक्षात असंच घडतं की काहीतरी ट्विस्ट याच्यामध्ये येतो. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.